बोर होत नाही कधीच. म्हणजे असं की एखादा दिवस अरे आपल्याला इतक्या गोष्टी आवडत असतात ना की यू कॅन ऑलवेज फाइंड आउट की हे आपल्याला करायचंय आज, आणि त्यात तुम्ही आनंद इझिली शोधू शकता. तुम्ही जेव्हा नवीन नवीन गोष्टी करता तेव्हा ती एव्हरी टाइम यू आर इक्वली एक्साइटेड. नक्कीच. आणि तो जो एक डोपामिन डोस म्हणतो ना आपण, तो फार गरजेचा असतो. 100%. आणि डोपामिन डोस मेडिकली घेण्यापेक्षा हा नक्कीच चांगला. खूपच. ते तू ॲज अ डॉक्टर यू मस्ट बी अवेअर. मी ते हेल्मेट काढून फोटोज काढले. हेल्मेट इज कंपल्सरी. आणि आम्ही कायम सायकलिंग गिअर असल्याशिवाय प्रॉपर आप्पा आम्हाला सायकलवर बसू देत. प्रोटेक्शन कम्स फर्स्ट, मग बाकीचं सगळं. हात सोडून कधी सायकलिंग करायचं नाही. नमस्कार. ट्रॅव्हल टेल्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. नेहमी आपण वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेतो जे कॉमन लोकांच्यापेक्षा थोडंसं वेगळ्या कुठल्या तरी प्रवासामधले आहेत. आज आपल्याकडे जे गेस्ट म्हणून आले आहेत, मैत्रीणच आहे माझी, मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा टाईप्समधली आहे. डॉक्टर आहे, खरी डॉक्टर आहे आयुर्वेदिक, डॉक्टर धनश्री लायगुडे कोंढरे. स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. धनश्रीची माहिती थोडक्यात करून द्यायची झाली तर ती स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे, हरहुन्नरी आहे, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. जीवन कसं जगावं हे जर कुणाला शिकायचं असेल तर 100% डॉक्टर म्हणून धनश्रीला भेटण्यापेक्षा डॉक्टरकडे कसं जायला लागू नये, जीवन कसं जगावं हे धनूकडनं शिकावं. धनश्री, मी खूप अशी फॉर्मल तुझी ओळख नाही करून देणार आहे, पण मला तूच स्वतः सांग की तुझ्या आवड, प्रोफेशन, शिक्षण आणि छंद हे काय काय आहे? कसं आहे ना कविता, माझं एक फेज असते. म्हणजे राईट नाव आय एम ऑन अ पेंटिंग फेज असं काहीतरी असतं. मग त्यावेळेला खूप असं पेंटिंग्स चालू असतात. मग कधीतरी असं म्हणजे गाण्याची फेज खूप वर्ष चालू आहे. गाणं शिकणं किंवा प्रेझेंट करणं. पण असं बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्याची एक फेज चालू असते. त्या सायकलिंग आणि या गोष्टींचं म्हणशील तर तो एक सीझनच असतो जेव्हा सगळंच त्या इट्स इन दी एअर असं आपण म्हणतो, तसं असतं. मग फ्रेंड्स पण असतात आणि मग ते काहीतरी सायकलिंगचे हे चालू होतात, मग सराव चालू होतात आणि त्यानंतर आमचे एखादी टूर चालू होते. मग त्यावेळेस ती सायकलिंगची फेज चालू असते. त्यामुळे इट डिपेंड्स ऑन की आजूबाजूचे मित्रमैत्रिणी आणि पोषक वातावरण कशाचं चालू आहे त्यानुसार आय लाईक टू बी इन दॅट मोमेंट, असं मला वाटतं. आणि ते मला खूप आवडतं की अरे हे आज मी आपला दिवस डिझाईन करायचा आहे आणि आजच्या दिवसात माझा हा इंटरेस्ट जास्त वर आहे तर मी ते करते. मला हे इतकं छान वाटतंय कारण युज्युअली ह्या टाईपच्या लोकांना किंवा या टाईपच्या कॅरेक्टरिस्टिकला एक खूप निगेटिव्ह कन्नोटेशन आहे की दे से जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन. असं झालं ना माझं. पण इट्स फाईन. पण तू करतेस ना काही ना काहीतरी. इट्स ऑल अबाउट हॅपीनेस, हाऊ हॅपी यू आर. एक्झॅक्टली. तर आणि दुसरी एक गोष्ट असते की फेजेस वेगवेगळ्या असतात पण ते करता येतं. म्हणजे तू जे काय फेज सांगतेस, आता तू पेंटिंग स्प्रीवर आहेस तर इट्स नॉट सो इझी टू गो अँड पेंट. आणि त्याच्यामधनं म्हणजे आता मॉडर्न आर्टला मला त्यातलं कळत नाही म्हणून मी काही बोलत नाही त्याच्याबद्दल, परंतु असं नाही आहे, तू जे काय चित्र काढतेस तेच वाटतं ना लोकांना. म्हणजे तू बाई काढलीस, शोधावं लागत नाही याच्यात बाई कुठे आहे. सो दॅट इज यू नो समथिंग, दॅट इज अ टॅलेंट. त्याच्यामुळे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स जी लोक असतात दे आर, आय पर्सनली फील दे आर मोर वर्सटाईल आणि मोर टॅलेंटेड. पण एकच त्यांना करताना दुसरं आवडतं म्हणून ते दुसरं करतात, त्याच्यातही प्रावीण्य मिळवतात. त्याच्यामुळे जे मी तुझं बघितलं आहे, राईट फ्रॉम सोप मेकिंग, तुझं सिंगिंग, तू म्हणतेस की अनेक वर्ष शिकतेस पण तू स्टेजवर बिनधास्त वावरतेस. म्हणजे असं बघताना कुठे वाटत नाही. म्हणजे मी हे हिच्याबद्दल बोलते म्हणजे कारण ही स्टेज परफॉर्मन्स करते. अगदी घाशीराम कोतवालपासून ते मोठ्या मोठ्या ऑर्केस्ट्राजमध्ये
स्टेजवरती तुम्ही द्याल ते गाणं, मे बी आत सांगत असेल की मला हे गाणं जास्त बरं वाटतं वगैरे, हे नक्की होत असणार, कारण स्टेजवर परफॉर्म करताना आपला पोत आणि आपला हे सगळं समजूनच करावं लागतं. पण तरी देखील डॉक्टर असताना त्या फेजमध्ये मी फक्त आहे म्हणून होऊ शकत नाही. या सगळ्याच्यासाठी प्रचंड मेहनत असते आणि जी मी घेताना धनु तुला बघते. थँक्यू. सो रिअली हॅट्स ऑफ टू दॅट. मला स्वतःला ही माणसं खूप आकर्षित करतात आणि म्हणून मी तुला बोलवलं पॉडकास्टला, की यू मे नॉट हॅव अचिव्ड समथिंग, की कुठलं तरी मी रेकॉर्ड केलं आहे किंवा तो ध्यास घेतला आहे की मी फक्त सायकलिंग करते, इकडची दुनिया तिकडे गेली, पण मी तेच करते. तर इट्स नॉट दॅट. यू आर अ वर्सटाईल पर्सन. हल्ली जी कॉन्सेप्ट आहे की व्हर्टिकल ग्रोथपेक्षा हॉरिझॉन्टल ग्रोथ पाहिजे. सो हे मूर्तिमंत उदाहरण आहे की मला सगळं जमतं. तुला गायन जमतं म्हणजे तुझा कान चांगला तयार होतो, तू ऐकूही शकतेस छान. तू पेंटिंग करतेस याचा अर्थ तुला सुंदर पेंटिंग बघायलाही आवडतात. तर ह्या तऱ्हेने जीवन जगणं तुला आवडतं. अशा म्हणजे तू जे हॉरिझॉन्टल ग्रोथ बद्दल बोललीस, बोर होत नाही कधीच. म्हणजे असं की एखादा दिवस अरे आपल्याला इतक्या गोष्टी आवडत असतात ना की यू कॅन ऑलवेज फाइंड आउट की हे आपल्याला करायचं आहे आज, आणि त्यात तुम्ही आनंद इझिली शोधू शकता. हो, मला याच्यावरती एक खूप स्ट्रॉंगली सांगावं असं वाटतं की अनेक लोकांना, अशा लोकांच्यामध्ये, कारण मीही त्याच्यात तुझ्या एवढं नाही पण थोडं थोडं आहे, तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही असं आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की यू आर नॉट कन्सिस्टंट. तू ना एकदा कधीतरी तू बागच करतेस, तू एकदा कधीतरी काहीतरी विणतच बसतेस, मग कोणाचा कुकिंगचा वेळ लागतो की तू कुकिंगच करतेस, तर यू आर नॉट कन्सिस्टंट. पण इव्हेंच्युअली मेडिटेशन करा, कुठल्या आश्रमात जा, काही करा, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज बिंग हॅपी. नाही, आणि ती एक्साइटमेंट असते ना. आपण आता बघतो ना की लहान मुलांपासून त्यांना ओव्हर प्रोव्हाइड केलेलं असतं गोष्ट, एक्साइटमेंटच राहिली नाही. तुम्ही जेव्हा नवीन नवीन गोष्टी करता तेव्हा ती एव्हरी टाइम यू आर इक्वली एक्साइटेड. नक्की. आणि तो जो एक डोपामिन डोस म्हणतो ना आपण, तो फार गरजेचा 100%. आणि डोपामिन डोस मेडिकली घेण्यापेक्षा हा नक्कीच चांगला. खूपच. ते तू ॲज अ डॉक्टर यू मस्ट बी अवेअर. बरं, आपण खूपच दोघीजणी डायव्हर्ट झालो. आपल्याला सायकलिंग या विषयावरती आपण येतोय कारण आपला पॉडकास्ट हा प्रवासाबद्दलचा आहे. तर सायकलिंगची सुरुवात तुझी नेमकी कशी झाली? म्हणजे हू इंट्रोड्यूस्ड यू टू सायकलिंग? मी धायरीत राहायचे आणि आमची शाळा म्हणजे बऱ्यापैकी धायरीतले सगळी मुलं इथल्याच जिल्हा परिषदच्या किंवा शेजारच्या शाळेत जायचे. पण आईची अशी इच्छा होती, मला लहानपणापासून तिने आम्हाला पुणे शहरात शाळेत घातलं होतं. आणि मग ते सुरुवातीला इथल्या काही लोकांनी गोळा केलं, एक रिक्षावाल्याला पकडलं की तू 10 मुलं देतो, प्रत्येकाला ॲडमिशन घ्यायला लावले आईने. आणि मग असं करून ती रिक्षा लावली आणि असं काही वर्ष चाललं. मग 6वी 7वीत असं झालं की काय नाही, सायकलवर जाऊया. तेव्हा आम्ही एक ग्रुप केला, म्हणजे धायरी वडगावची मुलं, आणि असं आम्ही इथनं जायचो. मग ते आम्हाला त्या ब्रिजवर जॉईन व्हायचे. तेव्हाचं सिंहगड रोड पण खूप सुंदर होता. आणि मग आम्ही 4 वर्ष वगैरे सायकलवर शाळेत गेलो. आणि त्या एक खूप छान आठवणी होत्या की अरे मग सायकल कुणीतरी काहीतरी आणले, पेप्सिकोले खाल्ले, चिंचा खाल्ल्यात, आणि सायकलचं एक खूप तशी मेमरी छान होती. कट टू त्यानंतर मग ते काय म्हणजे मधल्या काळात SP कॉलेज, मग भारती विद्यापीठमध्ये मेडिकलचं शिक्षण, MD, लग्न, हे सगळं झालं तेव्हा सायकल तुटली होती अगदीच. 1 वर्षी 2016मध्ये आम्ही मनालीला ट्रेकला गेलो होतो. तर राहुल, तुला माहिती आहे आपला राहुल जोशी, हां, तो म्हटला की अरे पुढच्या महिन्यात पण मी येणार आहे इथं. तर म्हटलं का रे, आत्ताच तर ट्रेक झालाय. तो म्हणला नाही, पुढच्या महिन्यात आम्ही मनाली ते खारदुंगला, म्हणजे मनाली ते लेह आणि लेह ते खारदुंगला अशी सायकलिंग करणार. म्हणलो काय सांगतोस? हो म्हणला, तसंही मी काय पुणे गोवा केलंय, हे तुम्हाला थोडंसं असं, तो मी तुला म्हणलं तसं. मग ती फेज बदलली माझी. अरे सायकलिंग करून बघावं का, आपल्याला खूप आवडायचं लहानपणी. म्हणलं काय आहे, कसं आहे का, तो त्यांनी सांगितलं. म्हणलं एक सायकल घ्यायची आहे आपल्याला. मग त्या दिवशी मग आम्ही परत आल्यानंतर लाईफ सायकलला गेलो, एक हायब्रिड सायकल घेतली
काही माहिती नाही. हायब्रिड म्हणजे काय, माउंटन बाईक म्हणजे काय, रोड बाईक, काही माहिती नव्हतं. एक साधी ते सायकल जुनी घेतली. सायकल हां, चालवायचो आपण, तेवढीच माहिती होती. अरे याला गिअर आहेत, मग हायब्रिड म्हणजे काय, टायर कसे असतात, सस्पेन्शन म्हणजे काय, मग ते सगळं थोडंसं ज्ञान घेतलं त्याच्यातनं. 15 दिवस होते जाण्यासाठी. हो 15-20 दिवसाचे काहीतरी हे आम्ही ट्रेनिंग केलं. आणि मग त्यात त्यांनी मात्र मला अगदी ते गिअर समजून सांग. मग पहिल्यांदा खूप वर्षांनी मी अगदी राजाराम पुलापर्यंत गेले, मग खडकवासल्यापर्यंत गेले, मग ते DSKचा चढून बघितला. मग असं थोडं थोडं सायकलिंग केलं ते 15 दिवस. ऑल क्रेडिट गोज टू हिम. आणि मग नंतर रामकाका, मी आणि राहुल असे आम्ही तिघं गेलो सायकलिंगला. आणि मी वाटेत पण, मग आपण दमलो तर काय करायचं असं विचारत रामकाकांना. थांबता येतं ना, आणि लोक पुढे गेले, रस्ताच सापडला नाही तर काय वगैरे, असे इतके बाळबोध प्रश्न मी त्यांना विचारत होते. ते म्हणाले तू चल, एक आमच्याबरोबर अशी लॉंग ट्रिप कर. पण ती मला इतकी आवडली. आणि आजपर्यंत आम्ही नंतर इतके वेळेला लडाखला गेलो, किंवा पुणे गोवा किंवा अशा छोट्या छोट्या काही हे केल्या असतील, आसाम सायकलिंग केलं, पण त्यात सर्वात आठवणीची मला 2016ची जी आमची पहिली ट्रिप, जी एक्साइटमेंट म्हणतो ना आपण, पहिल्याला जी एक्साइटमेंट असते तशी एवढी होते त्या ट्रिपमध्ये, की असे फुल ते टरेन्स बदललेले दिसले. मग नंतर अरे आपण रोहतांग पासला लहानपणी आलो आणि इथे आपण कधीतरी सायकलवर येऊ असं आपल्याला कधी पण वाटलं नव्हतं. आणि थोडंसं यू पॅट युअर ओन बॅक, की अरे येस यू डिड इट असं. आणि मग तेव्हा लडाख मी ठरवलं होतं की लेहपर्यंत जायचं. दुसऱ्या दिवशी मला आपले आप्पा गायत्री म्हणतात की एवढं चांगलं केलंयस, आता चल की तू खारदुंगला. नाही, मी एवढंच ठरवलं होतं, लडाखपर्यंत आली आहे मी. आणि मग मला नंतर कळलं की खूप लोक हे खारदुंगला सायकलिंगसाठी येतात आणि ते खूप हाय पीक. म्हणलं आता दरवर्षी येऊ, कधीतरी होईलच ना खारदुंगला. इतक्या कॅज्युअली मी सुरू केलं आणि ते इतकंसं इट वॉज टोटल फन. आणि आम्ही तिघांनी एवढी मजा केली त्या ट्रिपमध्ये. खाण्यापिण्याची असेल, मग सायकलिंग असेल, मग दुखतंय खुपतंय याची असेल, एकमेकांना सांभाळून घेण्याची असेल. आणि थोडंसं माझं मी सांगते ना की मला सोशल इंटरॅक्शन खूप अट्रॅक्ट करतं. ओके, दॅट इज माय फोर्स. एखादी गोष्ट सातत्याने करण्यामागे किंवा एखाद्या गोष्टीत म्हणजे त्या गोष्टीत इंटरेस्ट निर्माण होण्यामागे. तर मी नुकताच तो हिरेमठांचा एक पॉडकास्ट केला, त्यात त्यांनी मला सांगितलं होतं की लाईफस्टाईल याच्यावर 75 वर्ष एक रिसर्च झालाय आणि सर्वात जास्त सोशल इंटरॅक्शन टॉप्स द लिस्ट. आणि मग बाकी सगळ्या गोष्टी नंतर येतात, एवढं त्याला महत्त्व आहे. आपण कोविडमध्ये बघितलं, आमचं त्या वर्षी सायकलिंग झालं नाही, की त्या गोष्टी आपलं सोशल इंटरॅक्शन नसेल तर माणूस प्रचंड खचतो किंवा त्याची ती इतकी नीड आहे प्रचंड. तर मला फ्रेंड्स, फॅमिली, सोशली, आता सायकलिंगला तर बऱ्यापैकी तू बघशील तर बाकीचेच लोक असतात. आपण 2-3 जणांचा ग्रुप गेलाय, 5 जणांचा गेला, पण बाकीच्यांशी थोडंसं जेल होतो, त्यांच्या ओळखी होतात. ह्या गोष्टी इतक्या ड्राईव्ह करतात ना सायकलिंगच्या बाबत. बरोबर. अँड इट्स नॉट अबाउट अचीवमेंट. अरे मनालीतनं आम्ही सुरू केलं, पोचलो तिथपर्यंत, मग मी तर ते दर दिवशी मी पहिलीच असायचे, असलं काही नाही. इट्स ऑल अबाउट फन. इट्स ऑल अबाउट तेवढं डिस्टन्स मी केलं आहे, मला जे जमेल त्या स्पीडने केलं आहे, माझी जेवढी कपॅसिटी होती त्याचा मी पूर्ण वापर करून मोर दॅन 100% देऊन केलं आहे. आणि मग इतकं छान वाटायचं की अरे येस, दिस इज अचीवमेंट. प्रत्येक दिवशीची ती एक अचीवमेंट असायची. आणि ही तुला किती वेळा गेलीस आतापर्यंत लडाखला? 7. म्हणजे आम्ही ठरवलं होतं 10. बापरे. कोविडचं 1 वर्ष राहिलं माझं. गेल्या वर्षी काही म्हणजे नोकरीच्या काही कारणांमुळे मला जाता आलं नाही. ओके. कितव्या वर्षी आत्तापर्यंत ह्या सगळ्या ट्रॅव्हलिंगमध्ये कुठे काही प्रॉब्लेम किंवा काही अपघात किंवा दुसऱ्या कुणाचा किंवा नको बाबा आता बास करू असं काही घडलं का? नको बाबा आता वास करू नाही, पण अपघाताचं म्हणशील तर माझा स्वतःचाच खूप मेजर ॲक्सिडेंट झाला होता लडाखला.
म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम गेलो ते मनाली ते लेह गेलो आणि मग दुसऱ्या वर्षी एक नवीन रूट हे केला होता, डिझाईन केला होता, तो LLP म्हणून, लेह पीक्स अँड लेक्स असा. तर त्यात ना सगळे महत्त्वाचे पीक्स म्हणजे चांगला, तागलांगला, खारदुंगला किंवा सोकार, सोमोरी, पेंगॉंग असे लेक्स असे सगळे आम्ही सायकलवर कव्हर करणार होतो. आणि नेहमीप्रमाणे, आणि ते दुसरं वर्ष असल्यामुळे जरा आपल्यालाच वाटतं की आता आपण म्हणजे हुए खिलाडी आहोत आणि असं मस्त गेलो होतो. तयारी पण छान होती आमची. आणि थर्ड डे म्हणजे चांगला संपल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी एक मोठा पीक होता, सेकंड लार्जेस्ट होता त्यावेळेस तो पीक आम्ही करून शोलताक नावाच्या गावी राहायला आलो होतो. नेहमीप्रमाणे निघालो दुसऱ्या दिवशी आणि इतकं सिनिक होतं सगळं. आणि आय स्टील रिमेंबर आम्ही सारखे फोटोज काढायला खाली थांबत होतो, मग परत सायकलवर बसायचो. आणि राहुलचं एक नवीन नाटक येणार होतं घाशीराममध्ये, तो एक नवीन रोल करणार होता, त्याची रिहर्सल पण सायकलवर चालली होती, डायलॉग्सची रिहर्सल. आणि निर्मनुष्य असतं ना तिथे, तुम्हाला डिस्टर्ब करायला कोणी नसतं. आणि फुल डाऊनहिल होता असा, खूप 25-1 किलोमीटरचा, एकदम फास्ट सायकल. थांब थांब थांब, इकडे फोटो काढू, थांब थांब थांब, असं चाललं होतं आमचं. आणि आय स्टील रिमेंबर एक ठिकाणी मी ते हेल्मेट काढून फोटोज काढले. हेल्मेट इज कंपल्सरी आणि आम्ही कायम सायकलिंग गिअर असल्याशिवाय प्रॉपर आप्पा आम्हाला सायकलवर बसू देत. प्रोटेक्शन कम्स फर्स्ट, मग बाकीचं सगळं. हात सोडून कधी सायकलिंग करायचं नाही, काही स्टंट्स करायला जायचे नाहीत, माउंटन्सशी खेळायला जायचं नाही अजिबात. आणि ते सगळे रूल्स ते आता पाठ होते आमचे. बरोबर. पण काय असेल तर ते हेल्मेटचा बेल्ट निघाला होता आणि मी तो थांबून बेल्ट लावला माझा हेल्मेटचा आणि परत बसले सॅडलवर. आणि सायकल परत खूप स्पीडमध्ये आलं. आणि माझ्या हेडफोन्स म्हणजे आपण इयरफोन्स लावतो तसे होते, त्याचा ब्लूटूथ होतं ना ते त्या वाऱ्याने असं एक उडलं. आणि साईड बाय साईड आमची रिहर्सल चालू आहे, काहीतरी चालू आहे. तर त्याचा दुहेरी फायदा कसा व्हायचा की एकतर कानाला थंडी कमी वाजायची, गाणी ऐकूच वगैरे असं काही नाही कानात लावून, पण तेही असायचं की तुम्ही खूप डिस्ट्रॅक्ट होता, तुम्हाला मागणं आलेलं लेफ्ट राईट कोण म्हणतंय ते कळत नाही. त्यामुळे शक्यतो आप्पाचं असायचं की लावत जाऊ नका. तर 2 चुका झाल्याच माझ्या त्यावेळेस. आणि त्या कधीतरी आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये करत असतो. आणि माउंटन बाईक्स जे असतात ना त्याचे गिअर, त्याचं ब्रेक सिस्टीम एकदम उलटं असतं, जे आपण घरी हायब्रिड वगैरे चालवतो. आणि कुठून काय मला सुचलं, एकदम स्पीडवर मी उजव्या हाताचा ब्रेक लागून राहिला आणि डाव्या हाताचा म्हणजे पुढचा ब्रेक लागून राहिला आणि मागच्या ब्रेकचा हात सोडून दिला मी. आणि ते पटकन स्पीकर पकडायला गेले आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड पूर्ण सायकलनी समरसॉल्ट मारला माझा. बापरे. आणि दऱ्याखोऱ्यांचा एरिया, पूर्ण दगडांचा एरिया आणि त्यात तो उतार. आणि या सगळ्यात मला काही कळायच्या आत मी पूर्ण या पार्टवर माझ्या आपटले. आणि असं इथे हेल्मेट होतं, तो असं इथपर्यंत जाऊन हेल्मेट पूर्ण पुढून मागेपर्यंत क्रॅक झालं. समहाऊ हेल्मेट तुटलं नाही, पण माझा हा जबडा होता ना इकडे बेसिकली खूप मार लागला. आणि नंतर मला काही कळायचं, मागे राहुल होताच, त्यांनी मला पटकन उचलून, मी सायकल करणार आहे पुढे, मला काही झालेलं नाहीये असं मी काहीतरी बोलले त्याला. तो म्हणला ठीक, कारण त्याला दिसत होतं की माझं चेहऱ्याचं काय झालंय. लकीली मागून आमचेच एक स्नेही येत होते, त्यांचा फॅमिली टूर होती. अच्छा. आणि त्यांनी बघितलं मला, ते म्हणले पटकन गाडीत बस. आणि एक जवळ शोलताकच्या इथून खाली 25-1 किलोमीटर आलो असू, मोठा आर्मी कॅम्प होता, आर्मी हॉस्पिटल होतं, तिथे गेलो आम्ही. तोपर्यंत मला कळलं की दुखायला लागलंय, रक्त येतंय, काहीतरी आपल्याला मेजर झालंय. आणि आरशात बघितलं मी तिथे पहिल्यांदा हॉस्पिटलला गेलो होतो.
तर इथे पूर्ण सुजलं होतं आणि डोळा असा बॉक्सर जायसारखा काळा झाला होता, कारण हे सगळं प्रेशर डोळ्यावर आलं होतं ते माझ्या. म्हटलं ठीक आहे, बघूया काय असेल ते. पण मला पूर्ण जाणवत होतं की आपली दाताची जे खालची पंक्ती असते ना, तिचं काहीतरी बिघाड झालेला आहे. पण ते पेन आणि तो एक शॉक, त्या ह्याच्यात आपल्याला समजत नसतं की नक्की काय झालं असेल. त्यांनी त्यांच्या परीने ते एक्सरेज काढले. 2 फ्रॅक्चर, हे बोन खूप स्ट्रॉंग असतं शरीरातलं. तर तिथे पूर्ण 2 फ्रॅक्चर्स होते आणि ते तिथं त्या आर्मीच्या सेटअपमध्ये त्यांना मॅनेज करणं अवघड होतं. त्यांनी एक्सरेज काढण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना फ्रॅक्चर्स दिसले आणि ते म्हणले की कालच असं झालंय की खारदुंगला डाऊनहिल करताना पुण्याचाच एक माणूस गेलाय म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये. तर वी आर अंडर प्रेशर की आर्मीला तिथे बाकी सिव्हिलियन्सची पण काळजी घ्यायचीच असते ना. तर आम्ही तुम्हाला चॉपर ॲम्ब्युलन्स देतो, तर तुम्ही परत लेहला जा किंवा तिथे जवळपास चांगले हॉस्पिटल्स आहेत तिथे आम्ही चिठ्ठी देतो. इकडच्या जरा रिमोट एरियामध्ये ते जमणार नाही. समहाव मी मेडिकल बॅकग्राऊंडमधली असल्यामुळे आणि काय म्हणलं की आम्हाला तुम्ही पोचवा, फक्त चॉपरची वगैरे गरज नाही आहे. आणि मी तिथून माझ्या पुण्यातल्या फ्रेंड्सला कॉन्टॅक्ट करून विल सी टू इट की आपण लवकर पुण्यात जाऊ. आणि मग सगळा ग्रुप डिस्टर्ब होईल ना. बाकीचे पँगॉंगला निघून गेले होते, पण ज्यांना ज्यांना समजलं तर आप्पा गायत्री आले. त्यावेळेस मला वाटतं विवेक फडके होता माझ्यासोबत, कन्हैया होता तपाडिया, राहुल जोशी तर होताच, हे तिघं आणि रामकाकाही होते. चौघही परत आले. राहुल माझ्याच सोबत होता. तिघं परत आले. त्यांनी पण बघितलं आणि ते म्हणाले की नाही, वी आर ऑल्सो गोइंग टू, म्हणजे गोइंग बॅक टू पुणे. तर मी म्हणलं की तुमची करा तुम्ही राईड कंटिन्यू, काकांची तर खूपच प्रॅक्टिस होती. तर ते म्हणले नाही, आम्हाला मन लागणारच नाही इकडे. म्हणजे व्हॉट आय से की जे काही फ्रेंड्स आणि आपल्या आयुष्यात महत्त्व. आणि मला सारखं असं वाटतं की आय एम सो ब्लेस्ड की असे लोक, आणि हे सगळं त्यामुळेच करू शकतो आपण. वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत लाईफमध्ये, ते सगळे म्हणाले नाही नाही आम्ही पण परत येणार. आणि तेव्हा सगळे असं वातावरण इमोशनल झालं होतं. इवन आप्पा गायत्रीवर सो इमोशनल की अरे एका मेंबरला असं काहीतरी होऊन परत जावं लागतंय. पण आम्ही अश्योर केलं की सगळे व्यवस्थित तिकडे जाऊ, कॉन्टॅक्टमध्ये राहू तुझ्या, तुम्ही बाकीचा ग्रुप घेऊन पुढे जा. आणि मग गाडी केली, इकडे आलो परत निघून आम्ही लेहला. आणि तिथून मी जहांगीरला कॉल केला. तिथे माझा एक फ्रेंड आहे दस्मित म्हणून, त्यांनी माझं दुसऱ्या दिवशी किरण गद्रेंची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली. आणि ते अगदी मॅक्सिलोफेशियल सर्जरीमधले खूप एक्सपर्ट पुण्यातले असल्यामुळे तर ते सगळं लेहमधनंच मॅनेज केलं. विवेकनी तिकीट्स काढले, त्याच्या प्रत्येकाने आपापला जॉब केला, रोल केला. आणि मग ज्या हॉटेलमध्ये शेजारी त्या रिक्झिननी आम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये जागा करून दिली की अरे माझ्याकडे फुल आहेत सगळे टुरिस्ट, तर मी तुम्हाला. आणि ते दोघं दुसऱ्या हॉटेलमध्ये येऊन चौकशी करायचे, आपको कुछ चाहिए क्या, असं करायचंय का तसं. आणि म्हणजे विसं खूप ओव्हरवेल्मिंग होतं ते की लागलं हे एका बाजूला राहिलं. पण हे सगळे 5ही आम्ही परत निघालो, म्हणजे मला धरून 5 जण. आणि खूप चिडवाचिडवी झाली दिल्ली, म्हणजे जरा सेटल झाल्यावर. तुझ्या समोर आम्ही मॅगी खातोय, चिकन खातोय, तुला काही खाता येत नव्हतं. म्हणजे मला लिटरली जोपर्यंत मी ऑपरेट झाले नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, तोपर्यंत थोडंफार लिक्विड खाता येत होतं, अदरवाईज काही खाता पण येत नव्हतं. पण ते दोस्त लोक कमीने बी होते ना, तसं ते अगदी म्हणजे मला चिडवत पण होते एका बाजूला काळजी पण घेत होते. आणि असं सगळं झालं. मग फायनली ते ऑपरेट झालं. मग 3 महिने आय वॉज स्ट्रगलिंग विथ द पेन. आणि ते पूर्ण वायर्ड होतं खालून. त्या वायर्स काढल्या, इकडे थोडंसं प्लॅस्टिक सारखं करावं लागलं सर्जरी. आणि हळूहळू रिकवर झाले. मग रिकवर झाल्यावर मला अनेक दिवस जिना असा खाली दिसला, काही डाऊनहिल दिसलं तरी असं थोडंसं धडधडायला व्हायचं. पण समहाव ते ओव्हरकम केलं. आणि दुसऱ्या वर्षी हे खूप हास्यास्पद आहे की आईबाबांसकट किंवा नवरा माझा सगळ्यांची याच्यात म्हणजे कमाल आहे की त्यांनी मला जाऊ दिलं दुसऱ्या वर्षी. पुढच्या वर्षी म्हणलं की नाही आता आम्ही परत चाललो, आमचं अर्धवट राहिलं ना गेल्या वर्षी.
तर समहाव खूप रिबेलियस असल्यामुळे मी जास्त कोणी काय बोलायला गेले नाही. पण हे सगळे लोक परत माझ्याबरोबर आले, जे आम्ही सगळे परत आला अर्धी होता. ट्रिप सोडून परत आलो होतो. हे सगळे लोक परत माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या जागी परत गेलो जिथे पडली होतीस जिथे तिथे. पडले होते तिथे परत गेलो सायकलवर, फोटो काढले तिथे. आणि मग असं चिडवायचं, इथं आपण एक मंदिरच बांधूया, उदबत्त्या लावू तिथे, तुझा फोटो लावू आतमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि इतकं छान वाटलं की मला आठवतंय गायत्रीने त्या दिवशी दृष्ट पण काढली होती ॲक्च्युली तिथं त्या याच्यातनं मीठ घेऊन वगैरे. तर हे लोक आहेत ना आजूबाजूला, म्हणून माणूस करू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. दुसरं काहीही कारण नाहीये. आणि मग तो डबल आनंद झाला नंतर परत त्या ठिकाणी गेल्यावर. 1 वर्ष पूर्ण त्या स्ट्रगलमधनं जाऊन परत तिथे जायला फार मजा आली. हे ऐकताना सुद्धा इतकी भीती वाटते, कारण अगदी त्या ठिकाणी नाही पण लडाख टेरेन माहिती आहे मला. 11 साली गेले होते मी सुद्धा याच ग्रुप बरोबर. त्याच्यामुळे तो टेरेन काय आहे हे नक्की माहिती आहे. त्याच्यामुळे सहसा एकदा तिथे या घटनेनंतर दुसरं कोणी परत सायकलवर बसेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे हॅट्स ऑफ टू यू फॉर दॅट की तू परत हे डेअरिंग करणं. म्हणजे फ्रेंड्समुळेच होतं हे. फ्रेंड्समुळे होतं, पण तरी देखील स्वतःची एक वेगळी ताकद असते ही नक्की. म्हणजे यातले 2 फ्रेंड्सना काही कारणाने जमलं नसतं तरीही तू गेलीच असतेस आणि तू जातीयस म्हणून फ्रेंड्स असतात, म्हणून फ्रेंड्स येतात. त्याच्यामुळे फ्रेंड्समुळे होतं हे नक्की आहे. त्यांच्यामुळे आनंद जास्त मिळतो, म्हणजे मजा येतेच पण आनंद जास्त मिळतो आणि कुठेतरी एक आपण सेफ झोनमध्ये असतो की आहेत हे लोक. पण ते तुझ्यासाठी काहीही करून आले, कारण वाईस वर्सा ना, कारण त्यांनी तुझा स्ट्रगल पाहिला होता आणि त्यांना कुठेतरी वाटलं होतं की हे नीट सगळं होणार आहे का नाही. आणि त्याच्यानंतर तू परत जिद्दीने उभी राहिलीस ना, त्याच्यामुळे दॅट इज युअर क्रेडिट. म्हणजे फ्रेंड्स कम, एनिबडी कम्स. तुझ्या आईला पण सॅल्यूट आहे, नवऱ्याला आहे, मुलाला आहे की त्यांनी तुला जाऊ दिलं. कारण कोणी पण म्हणलं असतं ग की नाही जायचंस, झालं तुझं 5 वेळा करून. त्याच्यामुळे त्यांना नक्कीच खूप हे दुसरंच वर्ष होतं, त्यानंतर आम्ही 5 वेळा गेलोय. नाही म्हणजे तेही महान आहे. आणि 1 वर्षी तर मग आम्ही नंतर स्टोक कांगरीला पण गेलो नंतर. म्हणजे हे सायकलिंग करून नंतर स्टोक कांगरी, तो जो हायेस्ट नॉन टेक्निकल क्लाइंब आहे तिथे. बाप, मला काय वाटतं माहिती आहे का जानू, की तू म्हणतेस ना मित्रांमुळे होतं, तर आपल्याला लहानपणापासून सांगतात की संगत चांगली पाहिजे. बरं, आपण लहान मुलांना सारखं सांगतो संगत चांगली पाहिजे. म्हणजे काय, दारू पिणारा नको, सिगरेट ओढणारा नको, की शक्यतो मी व्यसनाधीन होऊ नका, पण काय करणारा हवा. याच्यामध्ये जर का तुला सांगितलं की काही नाही 10 वेळा सायकलवर जाणारा तो आहे, तर पहिल्यांदा सांगतील तो वेडा आहे. आपल्याला ते नाही करायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला हे करायचं आहे, तू एकदा जाऊन ये, 10 वेळा नाही. तर हे ध्येयवेडी लोक आहेत तुम्ही. म्हणजे 100% ह्याच्या मागे वेड आहे आणि ते ध्येय वेड आहे. आणि मी आत्ता ज्या काही माझे पॉडकास्ट घेते त्याच्यामध्ये म्हणजे तू म्हणलीस की मी काहीच केलं नाही आहे. आपण जेव्हा सुरुवातीला बोललो तू म्हणलीस मी काहीच केलं नाही, पण हे बोलताना कदाचित तुला कळेल की तू काय केलंस. आय स्टील डोंट नो की तुला हे पटतंय का नाही. पण तू आता ट्रॅव्हलवर हे सगळे पॉडकास्ट करते ना, तर आपण जे म्हणतो कंपनी मॅटर्स ना, ट्रॅव्हल आणि कंपनी किंवा ट्रॅव्हल आणि फ्रेंड्स, ट्रॅव्हल आणि फॅमिली, हे खूपच हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. खूप जास्त. इफ यू हॅव गॉट, हा म्हणजे अलोन एकटे ट्रॅव्हलर्स पण असतात. हो, पण जेव्हा आपण माझ्यासारख्यांना तर द फन कम्स विथ द कंपनी असं मला वाटतं. काय नक्कीच. पण त्याच्यामुळेच आणि त्या कंपनी ट्रॅव्हलच मुळात आवडतं, कारण विविध लोकांना भेटायला आवडतं. आणि एक मला अजून खूप छान गोष्ट सांगावीशी वाटते या पॉडकास्टमध्ये, की जेव्हा एखादी ॲडव्हेंचर टूर असते किंवा ट्रेक असतो, सायकलिंग असतं, या प्रकारचे असतात ना, तेव्हा तुम्ही जस्ट फ्रेंड्स होत नाही, म्हणजे बाकीचे लोक सुद्धा. कारण तुम्ही ना एकतर
त्या टरेन्सवर जाता, एकतर खूप अनोळखी आणि तुम्ही कंटिन्युअसली हार्डशिप्समध्ये असता. नक्कीच. आणि तो जो ग्रुप असतो पर्टिक्युलर, त्याच्यात तुम्ही एकमेकांशी एकमेका सहाय्य करू अगदी. अशाच ॲटिट्यूडनी तुम्ही तो ट्रेक किंवा ते सायकलिंगचं कम्प्लीट करू शकता. नक्कीच. तर इथे झालेल्या ज्या फ्रेंडशिप्स असतात किंवा जी मैत्री आपली या भागात होते ती म्हणजे अतूटच राहते खरंय, आयुष्यभर. अत्यंत खरं. कारण तिथे आपण जेव्हा एकत्र ग्रुप म्हणून जातो ना, जरी तुम्ही 3 जण मित्र मिळून जाता, कधी कधी म्हणजे आता कुठेतरी जाहिरात येते आणि मी माझे 2 मित्र घेऊन जाते आणि म्हणते आमची नावं, पण तिकडे एक 17 लोक भेटतात आपल्याला. पण ह्या 3 पैकी नाही, पण त्या 17 पैकी कुणाला प्रॉब्लेम आला, मी काही सॉल्व्ह करणारी असेल तर मी धावून जाते. हो, तोही माझ्यासाठी येतो. आणि ही नाती फक्त तिकडेच होतं. हो. आणि ते अनटोल्ड असतं की कोणी हात तुम्हाला दिलाय साधा एखाद्या ह्याच्यावरून, किंवा काहीतरी अरे शूज माझे डॅमेज झालेत, माझ्याकडे एक्स्ट्रा पेअर आहे, तू घे. पण तिथे बाकी काहीच नसतं. एक मेडिकल स्टोअर नसतं का, कपड्यांचं दुकान, आदिदास, नायकी, काही नसतं. तुम्हाला बाकीच्यांना सोबत घेऊनच तो सगळा एक इव्हेंट पूर्ण करायचा. नक्कीच नक्कीच. पण नणू मला असं वाटतं की म्हणजे ॲडव्हेंचर करायला आवडतं आणि मला ॲडव्हेंचर आवडत नाही, असे 2 व्यक्ती असतात. आणि बोथ आर राईट इन दर ओन पर्स्पेक्टिव्ह. करेक्ट. म्हणजे मला नाही उगाच ते सायकल मारत जायचंय, मला गाडी जाते ना, मी गाडीने जाईन कारण निसर्ग तोच आहे. मी गाडीतून बघते, तू सायकलनं हाफ ऑफ करून बघतेस. मला नाही ते करायचं आहे. तर असे असतात. पण जे ॲडव्हेंचर ओरिएंटेड लोक आहेत त्यांना तू ह्या सगळ्या प्रसंगातून जाऊन परत 5 वेळा गेली आहेस, टोटल 7 वेळा गेली आहेस. तर हे अवॉइड होण्याच्या दृष्टीने तुला तुझ्या सहज तू चुका सांगितल्यास मगाशी, या 2 माझ्या चुका झाल्या असं तू बोललीस, तर तू प्लीज आपल्या प्रेक्षकांना, जे कोण ऐकतायत, तू त्यांना सांग की काय गोष्टी कराव्यात आणि काय गोष्टी निश्चित करू नयेत, की ज्याने हे पुढचे ह्याच्यातून सगळ्यातून तू बाहेर आलीस, पुढे गेलीस, जिद्दीला सलाम आहे. पण आदल्या दिवशी तू सांगितलं होतंस खारदुंगला कोणीतरी पुण्यातला माणूस गेला. हो. सो लाईफ इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर त्या दृष्टीने तू लोकांना प्लीज सांग की ॲडव्हेंचर करायला जा, नुसतं यूट्यूबवर बघून जाऊ नका. काय करायचं ते प्लीज आपल्या. सगळ्यात पहिली गोष्ट तर म्हणजे आप्पा इज द राईट पर्सन टू टेल यू ऑल दीज थिंग्स. पण मी अनुभवातनं माझ्या, किंवा एक थोडंसं डॉक्टर म्हणून थोडा अपर हँड आहे म्हणून मी तुला सांगते की पहिले तर लिसन टू युअर लीडर. त्यांनी आम्हाला जे जे काही सांगितलं होतं ना, ते इतके वर्षांच्या त्यांच्या अनुभवातनंच सांगितलं होतं. बरोबर. तुमचं वाहन एकदम व्यवस्थित पाहिजे, त्या वाहनाबद्दलची माहिती पण ते देतात. म्हणजे सायकलिंगबद्दल सांगते मी आता, म्हणजे हे सगळीकडेच लागू पडतं की आपण ट्रेक करत असलो आणि जर हेल्थ व्यवस्थित नसेल, तुम्ही प्रॅक्टिस केली नसेल, पायाची हेल्थ नीट नसेल, तर ते प्रॉब्लेम होणारच आहे. तसंच सायकलचं आहे की ती एक गोष्ट, आणि तुम्ही त्याला म्हणजे तुमचं रक्त हेच त्याचं पेट्रोल आहे ना. तुम्ही व्यवस्थित हेल्दी पाहिजे, सायकल तुमची नीट पाहिजे. ते आदल्या दिवशी पूर्ण ते सगळं सायकलला चेक करून घ्यायचं, टायर्स चेक करून घ्यायचे, गिअर सिस्टीम चेक करून घ्यायची. आणि याला आम्हाला तर खूप छान मदत असते की प्रत्येकाने जायचं, हे माझी सायकल व्यवस्थित आहे का बघ. म्हणजे जे आम्हाला शिकवलं त्याप्रमाणे आम्ही एकदा चेक केली आहे, पण सिनियर्सकडनं करून घ्यायचं. सायकलिंगचे आपल्यासोबत नवांग वगैरे सारखे लोक असतात, तिथले जे बेसिकली आपल्याला हेल्प करणारे असतात, त्यांच्याकडनं सायकल चेक करून घ्यायची. ब्रेक्स नीट लागतायत का नाही हे सगळं बघायचं. आणि सायकलिंग गिअर म्हणजे एक वेळ तुम्हाला तुमच्या कम्फर्टसाठी तुम्ही सायकलिंग शॉर्ट्स किती महाग घातल्यात वगैरे, याहीपेक्षा महत्त्वाचं हेल्मेट आहे. बरोबर. आणि त्या भागात हेल्मेट, गॉगल हे फार महत्त्वाचे आहेत दोन्ही. आणि सायकलिंग करत असताना बेसिकली माझ्या ज्या चुका झाल्या, सायकलिंग करत असताना खूप आपण टेकन फॉर ग्रांटेड अशा खूप गोष्टी घेऊ नये. लडाखच्या तर पूर्ण खूप हेट्रोजिनस टरेन आहे असं. बरोबर. की एका जागेवर स्मूथ दिसलं तर दुसऱ्या जागेवर ग्रेव्हल असेल, कुठे काय असेल, तर थोडंसं अलर्ट राहणं. किंवा
बऱ्याच सुकलेल्या नद्या असतात, त्याच्या मोठ्या मोठ्या दगडांमधनं सायकलिंग कर. जिथे तुम्हाला नाही आहे कॉन्फिडन्स, उतरून करा व्यवस्थित. ह्या बेसिक गोष्टी तुम्ही सायकलिंग करत असताना अगदीच पाळल्या पाहिजेत. किंवा रात्री तुम्ही तुमच्या ठिकाणी गेल्यानंतर एकदा ती सायकल व्यवस्थित क्लीन करून ठेवायची. परत जो सोपस्कार आपण सायकलिंग सुरू करण्याच्या आधी बघितलाय की वाहन व्यवस्थित आहे ना, टायर्स नीट आहेत ना, हे सगळं रात्री एकदा करूनच झोपायचं, कारण दुसऱ्या दिवशी लवकर जायला लागतं म्हणून. तर ह्या बेसिक गोष्टी तर पाळल्या पाहिजेत. आणि सेल्फ म्हणजे स्वतःचा अवेअरनेस कायम चालवत असताना हा सर्वात महत्वाचा आहे. मला वाटतं ते वॉकला गेलं तरी देखील गरजेचं आहे, आपण जाताना. हे झालं तू सायकल रिलेटेड जे काय आहेस ते बोललीस. पण तिकडे तू जाणार आहेस लडाखला म्हणून, आणि हे मला मुद्दाम स्पेसिफिकली का विचारायचं आहे तर यूट्यूबवरती किंवा शॉर्ट्सवरती हल्ली बघून लोक जातात, अट्रॅक्टिव्ह दिसतं ना ते. आता बॅकग्राऊंडला लडाख आणि सायकलवर बसलेली एक मुलगी, इट इज गोइंग टू बी समथिंग विच आय वॉन्ट टू सी अगेन अँड अगेन, राईट. आणि मग मला वाटेल की ही करू शकते तर मी का नाही, डेफिनेटली असं वाटतं. पण त्याच्या मागे तू जायच्या आधीची केलेली तयारी, त्याच्यासाठी घेतलेली मेहनत आणि फक्त यूट्यूब किंवा फोटो बघून जाण्यापेक्षा ते नेमकं काय आहे याचा केलेला अभ्यास, हा तू लोकांना सांगावास असं मला वाटतं. किती हार्डवर्क आहे त्याच्या मागे. आता स्पेसिफिकली लडाख बद्दल विचारतेस हे तू. लडाख बद्दल तर पहिले तर अल्टिट्यूडचाच एक मेन आपण त्यासाठीची तयारी केली पाहिजे. तर लडाखला आपण डायरेक्ट जेव्हा प्लेननी जातो तेव्हा 11,000 फुटावर पोचलेलो असतो, बरोबर. तर ते झोन टोटली चेंज होतो ऑक्सिजनचा, आणि ते तिथंच बेसिकली पहिल्यांदा आपल्याला विरळ ऑक्सिजन लागायला सुरुवात होते. तर एक सर्वात महत्त्वाचा तिथे घेण्याची काळजी म्हणजे डुईंग नथिंग फॉर ॲटलिस्ट 48 hours. 48 hours? हां, डुईंग नथिंग. ओके. मिनिमम म्हणजे कसं की त्याच्यात पण ग्रॅज्युअली तुम्ही करू शकता ना, 24 तास घालवल्यानंतर मग थोडं फिरून आलाय किंवा काय, पण तुम्हाला ॲक्लमटाईज तुमच्या बॉडीने त्या कमी ऑक्सिजनच्या झोनमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही रिगरस गोष्टी करायला नाही पाहिजे. ओके. जस्ट तिथे बसायचं, रिलॅक्स व्हायचं, खूप लिक्विड्स घ्यायचे. वॉच द कलर ऑफ युअर युरिन, म्हणजे तो जर वॉटर रिटेन्शन झालं काय तर युरिनचा कलर बदलतो, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड होतो. मग खूप पाणी प्यायचं. मग आयुर्वेदात पण सांगितले कापूर आणि या गोष्टी थोड्याशा ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन आणि याला सगळ्याला फॅसिलिटेट करतात, तर ते केलं पाहिजे. किंवा होमिओपॅथीमध्ये कोका 30च्या गोळ्या येतात, त्या पण दिवसातनं 4 वेळा घेतल्या तर थोडंसं ॲक्लमटाईज व्हायला मदत होते. तर हे बारीक सारीक उपाय आहेत. आणि त्यातून तुमचं नाहीच झालं तर तिथे आता सगळ्या हॉटेल्समध्ये छोटे ऑक्सिजन सिलेंडर्स असतात, प्रेशर त्या बॅग्स असतात. तिथल्या लोकांना प्रॅक्टिस असते टुरिस्टमुळे. पण तुम्ही एकदा एन्श्युअर झालात की मी नाव आय एम ओके विथ दिस क्लायमेट, विथ दिस टरेन, विथ दिस लेस ऑक्सिजन, की मग तुम्ही तुमची काय साईटसीइंगची टूर असेल, सायकलिंगची टूर असेल, काही असेल, त्याला तुम्ही एन्जॉय पण जास्त करू शकता. सहप्रवाशांनाही त्रास होणार नाही तुमच्यामुळे. तर हे तर बेसिकली तुम्ही पाळलं पाहिजे. वॉर्म क्लोथ्स आणि हे सगळ्या गोष्टी आपण घरून घेऊन जाणे. बरोबर. नाही, आपण एक काम करूया की आत्ता म्हणजे असा दरवेळेस असं होत नाही की व्हिडिओ तिथपर्यंत नेऊन परत परत बघितलं जातं. तर मी तुला एक रिक्वेस्ट करू का की तुला जे जे हे वाटतंय तर हे पॉइंटर्स तू देशील का मला, म्हणजे मग ते तू पॉइंट्समध्ये मला पाठव, ते आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊयात. चालेल ना. सो लाईक लोक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकतील ते, आणि मग ती प्रिंट करून घेऊ शकतात, टिकमार्क करू शकतात, आणि सिस्टमॅटिक ते होईल पूर्ण, म्हणजे ॲज अ सायकलिस्ट, ॲज अ टुरिस्ट, ॲज अ डॉक्टर. हो, आम्ही जाण्यापूर्वी आप्पाकडे एक डॉक्टर्सचं लेक्चर पण असतं आणि त्याच्यात अगदी CPR पर्यंत पण शिकवलेलं असतं आम्हाला. ओके. म्हणजे बाकी सगळ्या जे सहप्रवासी असतील त्यांना पण, कारण यू मे नेव्हर नो ना काय प्रसंग तिथे उद्भवू शकेल किंवा. बरोबर. हो, बरोबर. कारण एकदमच आपण एक्स्ट्रीम्स
पहिले तर बिईंग देअर इट सेल्फ इज अन ॲडव्हेंचर. मग पुढची गोष्ट तर त्याच्या नक्कीच ट्रॅव्हल करणे, सायकलिंग करणे त्याच्याही पुढे येते. नक्कीच. पण फक्त तिथे असणे हेच एक ॲडव्हेंचर आहे. तू ॲडव्हेंचर म्हणतेस आणि आपण अगदी सुरुवात केली आपल्या पॉडकास्टची की तू म्हणलीस आय हॅव फेजेस, डिफरंट फेजेस. पण मला वाटतं लडाखमध्ये असं काहीतरी आहे की जे तुम्हाला फेज तुला थांबू देत नाहीये की यू कीप ऑन गोइंग देअर. म्हणजे मे बी मला असं वाटेल की सारखे तिकडेच काय जातात, कारण मला नाही येतो अनुभव, तो तुझा वैयक्तिक अनुभव की मी मे बी परत किंवा तुझ्या घरचं कोणी आलं तर ते एकदा येतील म्हणतील ही काय जाते परत परत काय माहिती नाही. पण त्याच्या आठवणी क्रिएट झाल्यात ना आणि त्या असं मागे जाऊन आठवल्या ना की असं वाटतं नाही परत जायचं, नवीन आठवणी बनवायला जायचं. नक्कीच. बेसिकली वाय यू ट्रॅव्हल हे एकतर आपल्या आठवणी क्रिएट करायला, नॉट ओन्ली विथ आवर फ्रेंड्स विच वी नो, जे आपल्या ओळखीचे आहेत किंवा अनोळखी होणार आहेत ग्रुपमध्ये जाऊन, पण तिथले लोक म्हणजे तिथले आता तुझे नातेवाईक झालेत ना लोक. अगदीच. म्हणजे तू ज्यांच्याकडे राहतेस, जिथे तुझे काही जॉईंट्स आहेत, आपले कॉलेजमध्ये रुपाली वैशाली असतात आणि प्रतिकूल परिस्थितीतून माणसं समजतात. तसं त्या ऍक्सिडेंटच्या वेळेस जे काही या लोकांनी केलं माझ्यासाठी नक्कीच ते मला खूपच भावलंय. बरोबर. सो व्हॉट इज युअर टेक टू टेल आवर व्ह्युअर्स की व्हाय टू ट्रॅव्हल? माझ्यासाठी मी ते पहिल्या आपल्या प्रश्नापासूनच सांगितलं की आय लव्ह टू बी सराउंडेड बाय द पीपल हुम आय लव्ह, बाय माय फ्रेंड्स. आणि यासाठी मग हे बघ ना, तिथे असं काही नसतं की आपल्याला एक वेळ काढायचा आहे की ज्याच्यात आपल्याला बाकीचं काही करायचं, कुकिंग करायचंय, बाई येणार आहे का, आणि असलं काही नसतं. एकतर तो एक बायकांना रिलीफ असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत तुम्ही वेगवेगळ्या निसर्ग दिसतोय, काहीतरी छान दिसतं आणि शिवाय सोबत अशी कंपनी आहे की जी तुम्हाला खूप आवडते. अजून काय पाहिजे? अजून खरंच काय नको. आणि फायनली सगळं येऊन हॅपीनेसवर येतं ना. हो निश्चित 100%. फॉर मी ट्रॅव्हलिंग इज हॅपीनेस अँड नथिंग एल्स. तनुश्री, थँक्यू सो मच. तू मला म्हणत होतेस की अगं मी एवढं काही करत नाही, सायकलिस्ट लोक खूप आहेत, जे लोक खूप करतात आणि विच आय अग्री, आय डोंट डिनाय, कारण खूपच करतायत. पुणं तर सायकलिस्टचं शहर म्हणून ओळखलं जातं. आप्पा गायत्रीने तर सायकल पुन्हा पुण्यात आणली आहे, रुजवली आणि वाढवली. पण हा पॉडकास्ट तुझाच वैयक्तिक करायचं माझं मूळ कारण असं होतं की एखादी घटना घडली की माणूस ती गोष्ट करणं सोडून देतो आणि ही एक नॅचरल टेंडन्सी असते. म्हणजे ज्याच्यामध्ये मी स्कूटर बाहेर काढली, मागून एक कोणतरी मुलगा येऊन आपटला, मी पडले आणि मग मी घाबरले आणि आता मला स्कूटरच नाही चालवायचे, बरं मी नाही स्कूटर चालवू शकत. तर हे जे आहे ना, हे 90% नाही 99% घडतं. पण तुमच्यासारखा 1% व्यक्ती असते की खारदुंगला किंवा LLPच्या ठिकाणी जाऊन, कारण ती जागा काय आहे हे मला माहिती आहे, इतरांना माहिती नसलं तरी आता लोकांना लडाख काय आहे साधारण कळलंय. म्हणजे इट इज नॉट अ अननोन टेरेन लाईक आपण 11 साली पाहिलं तसं नाही. तिथे जाऊन पडून एवढं एअरलिफ्ट करून येऊन एवढं मोठं ऑपरेशन करून 1 वर्ष घालवून त्याच्यात सगळ्यात परत तू तिथेच जाऊन सॅडलवर बसलीस आणि तेच पुन्हा पूर्ण केलंस. तुझे सांगितलंस की तिथे आम्ही थांबलो, फोटो काढले आणि तिथे तुझी दृष्ट काढली गायत्रीने. म्हणजे दिस इज समथिंग व्हॉट आय वॉन्ट टू टेल पीपल. बरोबर की तुझे सारखं सांगतेस ना की अशी लोक बरोबर पाहिजे. तर गायत्री सारखी माणसं अगं म्हणजे ते जस्ट काय म्हणतो तुम्हाला मुलांसारखं नेतात दोघं जण. आणि तूही त्यांच्या ह्याला सार्थ ठरलीस की तेही घाबरले नाहीत, तेही घाबरत नाहीत दोघं. त्याच्याचप्रमाणे तूही सार्थ केलंस. आणि माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की असं वेडं धाडस करायला पाहिजे प्रत्येकाने असं नाही आहे, कारण कदाचित हे वेडं धाडस असेल, परंतु असंच करायला पाहिजे असं नाही. पण आपण एखाद्या घटनेने घाबरतो, सगळी शस्त्र टाकून देतो आणि काही करायचं नाही असं म्हणतो, जे माझ्याही बाबतीत घडलं आहे. म्हणून मी आज धनश्रीला बोलवलं. तर या तऱ्हेने सो धनश्री इज अ इन्स्पायरिंग लेडी, इन्स्पायरिंग डॉक्टर. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ देत
आणि धनु, थँक्यू सो मच. थँक्यू कविता, मला बोलवलं. पॉडकास्ट तर यांनी खरंच कोणी इन्स्पायर होणार असेल तर आय वुड कन्सिडर इट ॲज अ सक्सेस, किंवा एक्झॅक्टली जे काही मी गेले त्याचं एक सार्थक झालं असं वाटेल मला. थँक्यू. सो माझ्या नेहमीची आपली अनाउन्समेंट, यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच आपण खाली दिलेलंच आहे, त्याच्यामध्ये लिस्ट आहे, ती लिस्ट नक्की तुमच्याकडे ठेवा, म्हणजे जाताना तुम्हाला टिकमार्क करता येईल. आणि शक्यतोवर काय गोष्टी न्यायच्या आहेत, न्यायच्या नाहीत, आणि तुम्हाला काही असं वाटलं तुमच्या अनुभवांमुळे की ह्याच्यात अजून ॲड करायला हवं, तेही सांगा. आपण पुढच्या ह्याच्यामध्ये ते ॲड करत राहू. आपण अशी लिस्ट करूयात की जी वाढू शकते, आपण वाढवू शकतो. त्याच्यामुळे तुमचे तेही मला काही सूचना असल्या तरी नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आवडला नाही, कारण खूप येतात यूट्यूब, आवडलं नाही बघू नका, पुढे पाठवू नका. धन्यवाद.